सेवकाला मी आपल्याकडे पाठविले आहे. मी आपल्याकडे पाठविले आहे. आपण त्याचे कोड बरे करावे. आपण त्याचे कोड बरे करावे. हे पत्र वाचून इस्रायेलाच्या राजाने आपली वस्त्र फाडून टाकली. तो म्हणाला या मनुष्याचे कोड बरे करण्यासाठी मजकडे हा माणूस पाठवला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? पहा विचार करा. हा मदशी भांडण करण्याचे काहीतरी भांडण करण्याचं निमित्त काढत आहे, कारण काढत आहे, काहीतरी गोष्ट खुडबुड करीत आहे, कुठंतरी लुडबुड करत आहे, काहीतरी मोकार माझ्यावर आळ ठेवत आहे. आणि मग या ठिकाणी तो सांगत आहे 5वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की त्याने इस्रायलाच्या राजास पत्र आणले. इस्रायलचा जो राजा होता तो सार्वभौम राजा होता. इस्रायलचा राजा होता तो परमेश्वरापासून निर्मित होता. इस्रायलवर राज्य करणारा जो राजा होता तो परमेश्वराने त्याला अभिषेक दिला होता, परमेश्वराने त्याला राजपद दिलं होतं, परमेश्वराने त्याला खुर्चीवर बसवलं होतं. आणि विशेष करून सर्व गोष्टीची गुणसंपन्न असल्याबरोबरच सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे त्यामध्ये की त्या इस्रायल जो राजा होता त्या राजाकडे विशेष करून एक सर्वात मोठी गोष्ट होती, ती म्हणजे जिवंत परमेश्वर त्याच्याबरोबर होता. जिवंत परमेश्वर त्यांच्या राज्याबरोबर होता. जिवंत परमेश्वर त्या लोकांबरोबर होता. जे इस्रायल लोक होते, जे परमेश्वरचे लोक होते, जे परमेश्वराला निवडलेले होते. आणि मग आम्ही पाहतो की आरामाच्या राजाचा सेनापती नामान, जो आरामाचा राजा होता त्याचा जो सेनापती होता तो नामान नाव होतं त्याचं. हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास यश दिलं होता. तो पराक्रमी वीर देखील होता, पण कोडी होता. त्याच्याकडे एक प्रॉब्लेम होता, त्याची एक समस्या होती. त्याला एक डाग लागलेला होता, तो कोड होता. आणि तो कोडी असल्यामुळं त्याचा कोड नाहीसा करण्यासाठी त्या ठिकाणी ते हेडलाईन्स आहे नामानाचे कोड नाहीसे होते. त्या ठिकाणी तो लिहित आहे आरामी लोकांच्या टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ह्या लोकांनी काय केलं, इस्रायल मध्ये जेव्हा छापा टाकला होता त्या इस्रायल देशामधून, परमेश्वराच्या राज्यामधून, परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांमधून एक छोटी मुलगी, एक लहान मुलगी त्यांनी कैद करून नेली. आणि कैद करून नेले असताना ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली. त्या नामान नावाचा जो त्यांचा एक चांगल्या प्रकारचा प्रतिष्ठित व्यक्ती होता, चांगल्या प्रकारचा सेनापती होता, त्याची जी पत्नी होती, त्याची स्त्री जी होती, त्याच्या सेवेसाठी या छोट्या मुलीला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तो आपल्या धनीनीस म्हणाली, शोमरोनातल्या संदेष्ट्यांशी माझ्या धन्यांची गाठ पडली तर किती बरे होईल. जे शोमरोनामध्ये संदेष्ट आहे, जे शोमरोनामध्ये देवाचे सेवक आहेत, देवाचे अभिषिक्त आहेत, देव त्यांच्याबरोबर आहे, पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर आहे, असे देवाच्या जवळ असणारे जे संदेष्ट आहेत, या संदेष्टाबरोबर जर कदाचित नामानाची जर गाठ पडली किंवा तुमच्या धन्याची जर गाठ पडली तर किती बरं होईल. कारण काय माहिती का, कारण तिला माहिती होता की परमेश्वर आमच्या संदेशाबरोबर आहे, परमेश्वर आमच्या लोकांबरोबर आहे, परमेश्वर आमच्या प्रजेबरोबर आहे आणि परमेश्वर त्यांच्या बाजूने आहे. तर म्हणत आहे की त्याने त्यांचे कोड बरे केले असते. असं का, कारण काय, ती का म्हटली की तुमच्या धनी जो आहे, तुमच्या धन्याची ओळख किंवा तुमचा धनी जो आहे तो शोमरोनातल्या संदेष्टाशी जर धन्यांची गाठ पडली असती, का पडायची होती, कारण तिला माहिती होते की त्या ठिकाणी इस्रायलचा परमेश्वर यहोवा आहे आणि तो त्याच्या संदेष्टाबरोबर बोलतो. त्यांच्या संदेष्टाच्या वतीने अनेक चिन्ह आणि चमत्कार केलेले त्या लेकरांनी पाहिलेले आहेत, त्या छोट्या मुलीने पाहिलेले आहेत. आणि आम्ही पाहतो की तिच्या धनिनीला ती सुवार्ता सांगत आहे, चांगली वार्ता सांगत आहे, परमेश्वर यहोवाच्या नावाचा जयघोष करत आहे, परमेश्वराकडे वळण्यासाठी एक आमंत्रण देत आहे, एक कारण सापडत आहे, एक सबब सापडत आहे, एक प्रकारचे एक निमित्त सापडत आहे. आणि मग आम्ही पाहतो पुढे त्या ठिकाणी असं लिहिलंय की ती आपल्या धनीस म्हणाली, शोमरोनातल्या संदेष्टाशी माझ्या धन्याची गाठ पडली तर किती बरे होते. त्यांनी त्यांचे कोड बरे केले असते. का गाठ पडावी, कारण त्यांनी त्यांचे कोड बरे केले असते. आज देखील असे अनेक लोक आहेत की त्यांना इस्रायलचा परमेश्वर यहोवा, प्रभू येशू ख्रिस्त, देवाचं सत्यवचन, पवित्र शास्त्र, विधी, आज्ञा, नियम
यांची जर गाठ झाली असती, यांची जर भेट झाली असती, यांची जर संगती झाली असती, किंवा अनेक लोक जे कोडी आहेत, जे अर्धवट आहेत, जे दुःखी आहेत, क्लेशी आहेत, संकटात आहेत, समस्यामध्ये आहेत, चिंता, काळजी, व्याधी, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीने त्यांच्या शरीराला जो डाग लागलेला आहे, तो डाग मिटवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. परंतु या मुलीच्या माध्यमातून, या वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जसं त्या लहान मुलीने जिला कैद करून नेलं होतं, तीच मुळात बंधनामध्ये होती, तीच मुळात एखाद्या त्याच्या इस्रायल राज्यातून दुसऱ्या राज्यात एक सेवा चाकरीसाठी एक कैदी म्हणून होती. परंतु तरी देखील तिला यहोवा परमेश्वर, आमच्या जिवंत परमेश्वर जो आमच्याबरोबर आहे, त्याच्या बरोबर या ठिकाणी त्याची शुभवर्तमान सांगण्याची संधी तिने त्या ठिकाणी देखील सोडली नाही. आणि मी पाहतो की तो म्हणत आहे की त्याने त्याचे कोड बरे केले असते. गाठ का पडावी, तर त्याचे कोड बरे केले असते. आज देखील देवाचं वचन आम्हाला सांगतंय, जर कदाचित आमच्या जन्मापासून काही वर्षापासून अनेक समस्या, चिंता, काळजा, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव यांनी जर किमान आम्ही जर पिडलेलो असेल, तर आज देखील आम्हाला एक चांगली गोष्ट, चांगली बातमी, एक चांगली सुवार्ता, परमेश्वरचं वचन, अध्याय दुसरं राज्य अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 4 मध्ये त्या लहान मुलीकडून आज आम्हाला एक सुवार्ता पोहोचत आहे की इस्रायलच्या परमेश्वराकडे जर आम्ही गेलो, इस्रायलच्या संदेशाकडे जर गेलो, देवाच्या वचनाकडे जर आलो, पवित्र आत्म्याकडे जर आम्ही आलो, व देवाच्या वचनाच्या माध्यमातून विधी, आज्ञा, नियम जर याकडे जर आम्ही गेलो, तर निश्चित अर्थाने ज्याप्रमाणे त्याचे कोड बरा होईल असं त्यांनी विश्वास दर्शवला होता, त्याच प्रकारे मी विश्वास दर्शवतो की जे कोणी माझ्या जिवंत परमेश्वर यहोवाकडे येतील, प्रभू येशूकडे येतील, पवित्र आत्म्याकडे येतील, देवाच्या वचनाकडे येतील, त्यांचे प्रत्येक प्रकारचे कोड हा एक रोग झाला, कोड एक आजार झाला, पण तो अनेक लोक आजाराने वेगवेगळ्या भयानक मनस्थितीमध्ये आहेत की जे ते बरं होऊ इच्छितात, परंतु त्यांना मार्ग सापडत नाही. अशाच प्रकारे त्या नामानाने बऱ्याच वेळेस प्रयत्न केले असतील, परंतु त्याचा कोड काही जात नव्हता. आणि मग त्याला शुभवर्तमान सांगण्यात आली. कोणी एकाने जाऊन आपल्या धन्यास सांगितले की ती इस्रायलची मुलगी असे म्हणत आहे. आरामाच्या राजाने म्हटले, जा तर मग मी इस्रायलच्या राजास पत्र देतो. मग तो पुरुष 10 धिक्कार चांदी सोन्याची 6,000 नाणी व 10 पोशाख घेऊन निघाला. त्याने इस्रायलच्या राजास पत्र आणले. त्यात असा मजकूर होता की ह्या पत्राच्या द्वारे आपणाला कळविण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपणाकडे पाठवित आहे, आपण त्याचे कोड बरे करावे. ज्यावेळेस त्या छोट्या लेकराने सुवार्ता सांगितली, ज्यावेळेस त्या छोट्या लेकराने विश्वास दर्शवला, ज्यावेळेस त्या छोट्या मुलीने तिच्या धनिनीला सांगितलं की आमच्या इस्रायलमध्ये जे संदेश आहेत, जे सेवक आहेत, आणि विशेष करून आमचा इस्रायलचा रक्षक करता, ज्याला डुकली लागत नाही, त्याला झोप येत नाही, तो त्याच्या परमेश्वराच्या त्याच्या प्रत्येक लेकराच्या हाकेला आरोळीला प्रतिसाद देतो, त्यांच्या समस्या, चिंता, काळजा, व्याधी आणि सगळ्या गोष्टी दूर करतो, त्याचप्रमाणे त्यांच्या वतीने त्यांच्या बरोबर तो आहे, तो परमेश्वर. त्याची सुवार्ता त्या ठिकाणी सांगितली. ही गोष्ट राजापर्यंत पोहोचली आणि मग त्या राजाने सांगितलं की ठीक आहे, जर ती मुलगी म्हणत आहे तुझे कोड बरे होतील, तर निश्चित अर्थाने तू त्या ठिकाणी जा. वेळ प्रसंगी तो म्हणत आहे की मी इस्रायलच्या राजास पत्र देतो. आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, आरामाच्या राजाने इस्रायलच्या राजाला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की माझा सेवक, माझा आवडता, याला कोड आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की याचे कोड तुम्ही बरे करावे. आता ज्या वेळेस हे पत्र त्याला आलं, त्यावेळेस 7व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, जसं की आम्ही 6 आणि 7 पाहिलेलं आहे, 7व्या मध्ये तू लिहित आहे, हे पत्र वाचून इस्रायलच्या राजाने आपले वस्त्र फाडली. पहिल्या प्रथम या ठिकाणी त्या राजाने पहिलं काय केलं, आपलं वस्त्र फाडून टाकले. तर पत्र वाचता वाचता त्याच्या लक्षात आलं की कुठली गोष्ट आहे, ह्या राजाने कशा प्रकारचं निमित्त काढलं आहे, हा राजा कसं काय म्हणत आहे की माझ्या सेवकाचे कोड आहेत आणि त्या सेवकाला तुम्ही बरं करावं. तर या ठिकाणी आपण वाचूया, त्या ठिकाणी हे पत्र वाचून इस्रायलच्या राजाने आपली वस्त्र फाडली आणि तो म्हणाला, या मनुष्याचे कोड बरे करण्यासाठी मजकडे हा माणूस पाठविला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? पहा, विचार करा. हा मजशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. या ठिकाणी तो आरामाचा राजा जो आहे,
या राजाला, इस्रायलच्या राजाला पत्र पाठवतो आणि त्या पत्रामध्ये एक मजकूर लिहितो की मी माझा एक मनुष्य पाठवत आहे, त्याचं नाव आहे नामान. तो कोडी आहे आणि त्या कोडी माणसाला, त्या सेवकाला माझ्या तुम्ही बरं करावं. ज्याप्रमाणे ही बातमी, हे पत्र इस्रायलच्या राजाला हातात पडतं आणि ज्यावेळेस ते पत्र वाचले जातं त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणत आहे, पहिल्या प्रथम त्याने वस्त्र फाडून टाकली. दुसरा मुद्दा, तो म्हणाला मनुष्याचे कोड बरे करण्यासाठी मजकडे हा माणूस पाठवला आहे का? ह्या मनुष्याचे कोड मी बरे करू शकत नाही. ह्या मनुष्याला जीवन आणि मरण देण्याचा मी काय देव आहे का? ह्या मनुष्यामध्ये परिवर्तन करणारा मी काय देव आहे का? पहा, विचार करा. हा मशी भांडण करण्याचे, म्हणजे इस्रायलचा राजा म्हणत आहे की आरामाच्या राजाला की हा मशी भांडण करण्याचं काहीतरी निमित्त सापडत आहे, काहीतरी कारण काढीत आहे, काहीतरी सबब काढीत आहे, काहीतरी अशी गोष्ट करत आहे की जे नाही करून त्याचे आणि माझं मध्ये भांडण निर्माण व्हावं, दुश्मनी निर्माण व्हावी, आम्ही एकमेकाचे शत्रू व्हावं, आम्ही एकमेकावर चढाई करावी आणि एकमेकाचं कुणाचं तरी पारिपत्य करावं. जे शांतता आहे त्या शांततेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी भांडण किंवा त्या ठिकाणी विशेष उरलेला हा मशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. आता सत्य जर पाहिलं, खरं जर पाहिलं, वचनाप्रमाणे जर पाहिलं तर आरामाच्या राजाने जे पत्र पाठवलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं निमित्त नव्हतं, कुठल्याही प्रकारचं कारण नव्हतं, कुठल्याही प्रकारचं भांडणाचं मूळ नव्हतं, कुठल्याही प्रकारचा प्रेशर नव्हता, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नव्हती, कुठल्याही प्रकारचा जोर नव्हता. उलट त्याच्या पत्राच्या माध्यमातून इस्रायलचा देव परमेश्वर याचा गौरव होणार होतं. त्याच्या माध्यमातून संदेश त्याच्या जयघोष होणार होता. त्याच माध्यमातून जिवंत परमेश्वराचा एक त्या ठिकाणी मोठी साक्ष निर्माण होणार होती. चांगल्या प्रकारचं शुभवर्तमानाचं पत्र, सुवार्तेचं पत्र, साक्षीमय पत्र, यहोवा परमेश्वराचा गौरव करण्याचं पत्र आलेलं असताना हा मनुष्य जो आहे राजा इस्रायलचा, ज्याच्या बाजूनी परमेश्वर आहे, ज्याच्या बाजूने यहोवा आहे, जो विजय देणारा आहे, जो सगळ्या गोष्टी करणारा, जो जिवंत परमेश्वरांच्या बाजूने असून देखील वैयक्तिकरित्या ज्यावेळेस पत्र आलं तर वैयक्तिकरित्या इस्रायलच्या राजाने ते मनावर घेतलं आणि तो म्हटला की हा मनुष्य पहिल्या प्रथम की हा कुठंतरी माझ्याशी भांडण करण्याचं एक निमित्त काढत आहे, कारण शोधत आहे. कारण जीवन व मरण हे देणारा मी देव नाही. मी काय देव आहे का? हे मी कसं काय शक्य करू शकतो? मी त्याचा कोड कसं काय घालू शकतो? आज देखील अनेक वेळेस आमच्या बरोबर असा प्रसंग येतो की अनेक परराष्ट्रीय लोक, विधर्मी लोक आमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि विशिष्ट अशी घटना, विशिष्ट असं प्रकरण, विशिष्ट अशी रिक्वेस्ट, विशिष्ट अशी प्रार्थना विनंती घेऊन येतात आणि त्यावेळेस आम्ही काय म्हणतो का मी काय देव आहे का? येस, बरोबर आहे, आम्ही तर देव नाही, पण तो आम्ही त्या जिवंत देवाचे पुत्र आहोत. आम्ही काही करू शकत नाही, पण तो आमचा देव त्यांना बदलू शकतो. आमचा देव त्या ठिकाणी, इस्रायलचा देव त्या नामानाचे कोड बरे करू इच्छित होता. इस्रायलचा देव त्याचा गौरव करू इच्छित होता. इस्रायलचा देव त्या प्रजेबरोबर आहे हे त्या नामानाच्या कोडावरून आणि त्याला बरे करण्यावरून त्या राजाला, त्या दुसऱ्या लोकांना तो एक प्रकारची सुवार्ता सांगत होता. आणि मग आम्ही पाहतो की इस्रायलच्या राजाने आपली वस्त्र फाडली. हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले तेव्हा त्याने राजा सांगून पाठवली, तू आपले वस्त्र फाडले का? त्याने मजकडे यावे म्हणजे इस्लात संदेश आहे हे त्याला कळेल. तेव्हा नामान घोड्या रथानिशी अलिशाच्या घरी दारी जाऊन उभा राहिला. राजाजवळ काय? आणि मग तो त्या ठिकाणचा जो संदेष्टा होता, तो संदेष्टा जो आहे अलिशा म्हटलं की तू वस्त्र का फाडले? त्यांनी कारण सांगितलं की हा मनुष्य जो आहे आरामाचा राजा आहे, तो मच्छी वाद घालीत आहे, मच्छी भांडण करण्याचं त्यांनी कारण काढलेलं आहे. त्यांच्या सेवक एक आहे नामान नावाचा कोडी आणि तो म्हणत आहे की याचे कोड बरे करून पाठव. आता हा माशी वाद घालीत आहे, मी काय देव आहे का? मी काय जीवन आणि मरण देणार आहे का? ही गोष्ट ज्यावेळेस त्या अलिशाने म्हणजे देवाचा संदेश त्यांनी ऐकली त्यावेळेस त्यांनी त्या राजाला सांगितलं की त्याला माझ्याकडे पाठवून द्या. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं, आम्ही डायरेक्ट 17व्या क्रमांकाच्या वचनामध्ये जाऊया. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचरांच्या ओझ्यांची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होमबली अर्पणार नाही की यज्ञही करणार नाही. या मधल्या काळामध्ये आम्ही पाहायला मिळतो
की नामानाला त्या ठिकाणी कोड त्याचे बरे होतात. आमचा यहोवा परमेश्वर त्याचे कोड बरे करतो आणि कोड बरे केल्यानंतर त्या नामानाने जो दुसऱ्या देशाचा आहे, जो आरामाचा आहे, त्या राजाचा सेनापती आहे, तो इस्रायलाचा नाही, परंतु ज्यावेळेस इस्रायलाच्या देवाने जिवंत यहोवा परमेश्वरने त्याचे कोड घातले, त्यावेळेस हाच नामान त्या ठिकाणी देवाचा सेवक संदेष्टा आलिशयाला म्हणत आहे की 2 खेसराची माती, ओझ्याची माती मला तुम्ही द्या, मी माझ्याकडे जाऊन त्या ठिकाणी विधी अर्पीन. परंतु माझ्या पुराण्या गोष्टी म्हणजे कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होम बली अर्पिणार नाही, की यज्ञही करणार नाही. मी फक्त यहोवा परमेश्वराचे यज्ञ अर्पण करेन. एका छोट्या लेकरानं सांगितलेली सुवार्ता तिला देखील कैद केलेलं होतं आणि तिने ती धननीला सांगितली. ती बातमी राजापर्यंत पोहोचली आणि राजाने फरमान काढलं, राजाने पत्र दिलं आणि इकडचा जो राजा आहे इस्रायलचा तो घाबरला. आणि मग इस्रायलच्या वतीने जो संदेष्टा सेवक आलिशा होता त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की खरोखर त्याला डुबकी मारायला लावलेला आहे. 12 वर्षात आपण पाहिलं तर दिलेलं आहे दमिश्कातल्या नद्या अबाना व परपर या इस्रायलच्या सर्व जलाशयापेक्षा उत्तम नाहीत काय, त्यात स्नान करून मला शुद्ध होता यायचे नाही काय. तो म्हणत होता जा. आलिशाने सांगितलं जास्त छाती त्याला सांगून पाठवले, जा यार्देनात 7 वेळा स्नान कर म्हणजे तुझं शरीर पूर्वीप्रमाणे होईल. ज्यावेळेस यार्देन नदीत 7 वेळेस त्याला डुबकी मारायला लावली, 7 वेळेस त्याला स्नान करायला लावलं, 7 वेळेस त्याला त्या पाण्यातून स्वच्छ व्हायला लावलं, त्यावेळेस तोच जो नामान आहे तो म्हणत काय आमच्या राज्यातल्या आमच्या दिमिश्कातल्या नद्या अबाना व परपर अशा मोठमोठ्या नद्या आहेत, या जलाशयापेक्षा काय लय उत्तम नाहीत काय, याच्यापेक्षा तर कितकं भारी भारी नद्या आहेत आमच्याकडं, त्या स्नान करून मला शुद्ध होता यायचं नाही काय, असे म्हणून तो क्रोधात होऊन निघून गेला. आणि मग त्याचे सेवक त्याकडे येऊन म्हणाले, बाबा संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितलेलं नाही, आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय, तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले ना, ते आपण का करू नये. आज्ञा, विधी, नियम या ठिकाणी देखील कारण आलेलं आहे. यावेळेस देवाचा सेवक आलिशा म्हणत आहे की यार्देनेमध्ये जाऊन 7 वेळेस डुबकी मार, 7 वेळेस स्नान कर, 7 वेळेस त्या पाण्यातून वरती ये, त्यावेळेस तुझं शरीर पूर्वीसारखं होईल. यांनी कारण काय शोधलं, आमच्या राज्यामध्ये आमच्या देशामध्ये याच्यापेक्षा भारी भारी नदी आहेत, मग त्याच्यात जाऊन मला पोहून किंवा आंघोळ करून किंवा डुबकोळ्या मारून मला काही नीट होता येत नव्हतं काय. परंतु प्रिय परमेश्वरचे लोक ज्या ठिकाणी राहतात, परमेश्वराने जे स्थान निवडले, परमेश्वराने सेवकाच्या माध्यमातून जी काही घटना वचन नियम जे करायला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस त्याला न करता आम्ही आमच्या पद्धतीने त्याला कारण शोधतो, अशाच प्रकारचं कारण त्या नामान कोड्याने त्या ठिकाणी शोधलं. परंतु पुन्हा एक वार त्याच्या सेवका करवे, त्याच्या जोडीदारा करवे, पुन्हा एक वार त्याला सांगण्यात आलं की याच्यापेक्षा मोठं अवघड काम सांगितलं असतं तर आपण केलं नसतं का, हे तर काय फक्त डुबकी मारायचं काम आहे, मग आपण का करू नये. आणि मग पाहतो की मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन 7 वेळेस भुसकाळला, 7 वेळेस डुबकी मारली, 7 वेळेस बुजल्या मारल्या, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. आता कारण नाही, आता शुद्ध झालेला आहे. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायलाचा देव नाही हे मला आता कळून आले आहे, तर आता आपल्या सेवकाचा नतना स्वीकार. अखिल भूतलावर एकच देव आहे, इस्रायलाचा देव यहोवा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. त्याला समजलं, मग मात्र कारण नाही. मग पुढे ज्यावेळेस त्याला भेट वस्तू तो द्यायला लागला, त्यावेळेस तो देवाचा सेवक आलिशा संदेश त्या ठिकाणी आहे की मला कुठल्याही प्रकारचा तो नको आहे. तो म्हणत आहे की तो म्हणाला, ज्या परमेश्वरच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेसराच्या ओझ्याची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराचा शिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होम बली अर्पिणार नाही, की त्यांची यज्ञही करणार नाही. अशा प्रकारे लोक कारण सांगायला लागले.
ज्यावेळेस नामानाला समजलं की इस्रायलचा देव खरा आहे, सत्य आहे, तो जिवंत आहे आणि त्याच्याकडे आल्यावर सर्व काही गोष्टी ज्या अशक्य होत्या त्या जर शक्य होत आहे तर निश्चित अर्थाने तो या ठिकाणी साक्ष देत आहे. तो कारण सांगत नाही. आता सुरुवातीला त्याने बरेच कारण सांगितले, पण तू ज्यावेळेस यहोवा परमेश्वरच्या जवळ तो आला, यहोवा परमेश्वरने त्याला त्या ठिकाणी आशीर्वादित केलं, त्यावेळेस मात्र त्याचे कारण सांगायचे बंद झालेले. परमेश्वरच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊया. दुसरं राज्य अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 5 ते 6 पुन्हा एक वर आपण पाहूया. दुसरं राज्य अध्याय क्रमांक 7 वचन क्रमांक 5 ते 6 या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते संध्याकाळच्या वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जावयास निघाले. आरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीवरती येऊन पाहतात तो तेथे एकही माणूस नव्हता. का नव्हता? कारण परमेश्वराचे रथ, घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला आरामी सेनेच्या कानी पाडला. तेव्हा ते अबसात म्हणाले, पहा, इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिसरी राज्य द्रव्य देऊन वरून बोलून घेतले आहेत. म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले. आपले डेरे, घोडे, गाढवे जागच्या जागी टाकून छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तिथे खाणेपिणे केले आणि त्यातून सोने, रुपये, सोने व वस्त्रे नेऊन लपून ठेवली. मग परत येऊन ते दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी छपवून ठेवला. मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरे नाही. आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. मान, सन्मान, महिमा, आदर करू देऊया. आम्ही मागील भागामध्ये त्या 4 कोड्याविषयी शिकलेलो होतो आणि मागच्या भागामध्ये देखील म्हणत होतो की पुढच्या भागामध्ये आपण या 4 कोड्याविषयी आणखीन काही पाहणार आहोत. तर 4 कोड्याच्या वेळेस असं घडलेलं आहे की कारण काय घडलं की ती जी आरामी सेना जी होती त्या जो शोम्रोनाला जो वेढा पडलेला होता, त्या शोम्रोनाला वेढा पडलेला असताना सर्व त्या ठिकाणी चिंता, काळज्या, व्याधी, त्याचप्रमाणे आजार, विकार, महागाई, सगळ्या प्रकारच्या गोंधळाने, भीती, ताण, दडपण, दबाव या सगळ्या प्रकारच्या गडबडीमध्ये शोम्रोन त्या ठिकाणी अस्तव्यस्त होतं आणि 4 कोडी शोम्रोनाच्या बाहेर होती. आणि या 4 कोड्यांनी विचार केला की आतमध्ये जावा तर महागाईमुळे आमचं काही जीवन जगणार नाही, आतमध्ये लोकही आम्हाला जगू देणार नाही. बाहेर जर जावा आरामी सैनिकाकडे तर ते आम्हाला जीवच मारतील. आणि मग अशा प्रसंगामध्ये ते त्या ठिकाणी त्यांनी निश्चय केला की ठीक आहे, आपण आरामाच्या सैन्याकडेच घुसूया. त्यांनी आपल्याला जिवंत ठेवलं तर ठेवू, नाही तर आपण मरून जाऊ. मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणी कारण असं झालेलं आहे की ते संध्याकाळच्या वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जावयास निघाले. संध्याकाळची वेळ होती आणि मग हे 4 कोडी आरामी लोकांनी ज्या ठिकाणी छावण्या दिलेल्या होत्या, ज्या ठिकाणी तळ दिलेला होता, ज्या ठिकाणी त्यांचं सर्व सामान होतं, त्यांच्या हाती रथ, घोडे, उंट, सोनं, नाणं, खाण्याच्या जे काही अन्न, धान्य, द्रव्य जे काही होतं त्या छावणीकडे जावयास निघाले. आणि आरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीत ते येऊन पाहतात तो तिथे एकही माणूस नव्हता. ज्यावेळेस त्या छावणीकडे ते चालले त्यावेळेस एकही माणूस नव्हता. तो माणूस का नव्हता, ते सैन्य का नव्हते, ती सेना का नव्हती, त्याचं कारण आपला विषय आहे. निमित्त, कारण, सबब, सवड, कामकुचरपणा करणं, नकार देणं. कारण काय आहे? ज्यावेळेस हे लोक त्या शोम्रोनाला वेढा दिलेले होते, शोम्रोनावर अटॅक करत होते, शोम्रोनाला जिंकण्याचा प्रयत्न करत होते, शोम्रोनाला पूर्णपणे कैशीमध्ये, कात्रीमध्ये धरलेलं होतं. मग हे अचानक लोक तिथून गायब झाले कसे? अचानक लोक निघून गेले कसे? अचानक ते सैन्य गेलं कसं? तर या ठिकाणी 6व्या वचनामध्ये त्याचं उत्तर लिहित आहे, कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला आरामी सेनेच्या कानी पडला. काय केलं? परमेश्वराने असं काही प्रचंड सैन्य, असे काही रथ आणि असे काही घोडे यांचा आवाज इतका काही बेफाम येत होता की ते आरामी लोकांच्या कानी पडला. कानावर आला, आवाज ऐकला, तेव्हा ते आपसात म्हणाले. त्यांनी प्लॅन केला, त्यांनी विचार केला, त्यांनी संशय निर्माण केला, त्यांना असं वाटलं, त्यांनी थिंकिंग केलं की
नक्की 100% इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राजे द्रव्य देऊन आपल्या चढाई करण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी त्यांनी बोलवलेले आहेत. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हित्ती आणि मिस्री लोक जर आले, हे जर सैन्य आमच्यावर तुटून पडलं तर आम्हाला नास्तानाबूत करतील. आणि मग या भीतीने, या दडपणाने, या गोष्टीने ते काय केलं ते, म्हणून त्यांनी संध्याकाळीच उठून पलायन केलं तिथून लगेच. जसा की त्यांचा आवाज कानावर आला, रथ, घोडे, हत्ती, सैन्य, एक मोठा समाव येतोय, त्यावेळेस त्यांनी काय केलं, संध्याकाळी उठून पलायन केलं. आणि पलायन करीत असताना आपले डेरे, घोडे, गाढवं जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. त्यांच्या डोक्यात एकच आलं, घोडं, गाढवं, सोनं, नाणं, चांदी, द्रव्य, धन, दौलत, खाद्याचे सामान, जेवढं काय होतं तेवढं घ्यायच्या नादी नाही लागले. ते हाय तिथंच जीव सोडून पळून जाईल. मग छावणीच्या बाहेर हद्दीशी आल्यावर त्या कोळ्यांनी तंबूत जाऊन तिथे खाणेपिणे केले. जे कोळी उपाशी होते, जे कोळी आतापर्यंत त्यांना कारण होतं आतमध्ये जावा तर मोठी उपासमार आहे, आतमध्ये जर जावा तर तिथला आपल्याला खर्च परवडणार नाही, खूप मोठी महागाई आहे, इकडं बाहेर जावा तर हे सैन्य आम्हाला मारतील. परंतु ज्यावेळेस त्यांनी मन कठोर केलं, ज्यावेळेस त्यांनी इस्रायलच्या परमेश्वराकडे लक्ष दिलं, जर त्यांनी जीवन ठेवलं तर आपण राहू, अन्यथा आपण मरून जाऊ. आणि मग हेच 4 कोळी ज्यावेळेस त्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीशी गेले तर ह्या कोळ्यांना एका तंबूत जाऊन त्यांनी पहिलं खाणं पिणं केलं. आनंदी आनंद. आता कारण नव्हतं, उपाशी राहण्याचं कारण नव्हतं, कारण तिथं त्यांनी आता त्या लोकांनी तिथं खाणं पिणं सोडलेलं होतं, त्या लोकांनी त्यांचं सोनं रुपये सोडलं होतं, त्या लोकांनी त्यांचे वस्त्रही तिथं ठेवले होते. मग या 4 कोळ्यांनी काय केलं, पहिलं खाणं पिणं केलं आणि त्यातून रुपं, सोनं, वस्त्र नेऊन लपून ठेवली, गपचप ठेवली लपून. मग परत येऊन ते दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही माल घेऊन नेऊन त्यांनी परत छपून ठेवला. हे लपवाछपी हे 4 कोळ्यांनी सुरुवात केलं. ज्यांच्याकडे खायला माग होते, जे मरणार होते, जे निमित्त सांगत होते, पण यहोवा परमेश्वराने शोम्रोनाला वेढा पडलेला पाहिला. यहोवा परमेश्वर त्यांच्या बाजूने होता. यहोवा परमेश्वराने त्या सैन्याला, आरामी सैन्याला एक हुल दिली. एक आरामी सैन्यामध्ये एक विचारांचं वादळ सोडलं. आरामी सैन्यांच्या कानामध्ये एक मोठ्या वादळाचं निशाण आलं. आरामी जे सैनिक होते, रथ, घोडे, प्रचंड सैनिक जे होते, ते आरामी सेनेच्या कानात जे ऐकायला आलं त्यामुळे त्यांना भिले, घाबरले आणि ते त्यातून आहे तसेच निघून गेले. मग ते आपसात म्हणू लागले. सर्व खाणं पिणं केलं, सोनं नाणं कपडे लत्ते घेतले, एका ठिकाणी लपून ठेवले, दुसऱ्या तंबूत गेले, तिथेही घेतलं, आणखीन लपून ठेवलं, छपून ठेवलं. आणि मग या 4 कोळ्यांनी काय केले, मग ते आपसात म्हणाले, ते एकत्र बसले आणि बोलले. काय म्हणत आहेत, आपण करीत आहो हे बरे नाही. खाणं पिणं केलं, सोनं नाणं घेतलं, रुपं घेतलं, वस्त्र घेतलं, लपून ठेवलं, परत आले, परत घेतलं, लपून ठेवलं, परत आले. पण त्यांच्या लक्षात आलं, ते आपसात म्हणू लागले की आपण करीत आहोत हे बरं नाही. त्यांनी कारण काढलं नाही, जाऊ दे आपल्याच बापाचं, हे अख्खं एकटंच नेऊ, लुटून नेऊ, हे सगळं आपल्यासाठी देवाने ठेवलं. त्यांनी कारण नाही दाखवलं. पुढे लिहिता येईल, आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे चांगली वार्ता कळवण्याचा दिवस आहे. कारण शोम्रोनाला वेढा पडला आहे, शोम्रोन दुःखामध्ये आहे, शोम्रोन चिंतेमध्ये आहे, शोम्रोन काळजीमध्ये आहे, शोम्रोनामध्ये महागाई वाढलेली आहे, शोम्रोनामध्ये जीवन जगण्याचं मुश्किल झालेलं आहे, शोम्रोनातल्या लोकांचा आता विश्वास कमजोर व्हायला लागलेला आहे, शोम्रोनातले लोक आता एकमेकाला फाडून खाण्याची परिस्थिती झालेली आहे. शोम्रोनावर आता मोठा संकट काळ आलेला आहे आणि या संकट काळाच्या टायमिंगला बाहेर आम्ही पाहत आहोत की चांगल्या प्रकारचं खाद्य आहे, चांगल्या प्रकारचं सोनं नाणं आहे, चांगल्या प्रकारची सुरक्षा आहे. आणि विशेष करून जे सैन्य त्या ठिकाणी आलेलं होतं, ते सैन्य जे वेढा दिलेलं होतं, जे लढाईची तयारी त्या ठिकाणी होती, त्यांनी ती नाकारून ते आहे तिथं टाकून पळून गेले होते. म्हणजे ही जी चांगली वार्ता आहे. कारण आतमध्ये सगळे दडप भीतीने थरथर कापत कसे तरी जीव मुठीत घेऊन जीवन जगत होते. आणि मग ते 4 कोळी म्हटले, आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे. अनेक सेवकांना वाटतं की आम्हालाच फक्त शुभवर्तमान सांगण्यासाठी निवडले, आम्हाला सुवार्ता सांगण्यासाठी निवडले. 4 कोळी जे बाधित होते,
जे नापसंत होते, ज्यांनी त्याच शोमरोनाने त्याला गावाच्या बाहेर टाकून दिलं होतं, त्याच शोमरोनाने ते लोक त्याला स्पर्श करीत नव्हते, लोक त्यांच्या जवळ जात नव्हते, लोक त्यांना तुच्छ निमित होते, लोक त्यांना एक मरणात जमा झालेले, एक कामातून गेलेले असे लोक समजत होते. पण तू त्याच 4 कोड्यांनी शुभवर्तमान सांगितलं. त्या म्हणत आहेत की आज शुभवर्तमान कळवण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण जर थांबलो तर आपल्याला शासन होईल. जर का सकाळपर्यंत आम्ही थांबलो आणि आम्ही हे शुभवर्तमान जर सांगितलं नाही, आणि कदाचित राजाच्या हेरांनी, राजाने जर ही खबर लागली आणि जर मात्र हे समजलं, तर मग 100% आपल्याला शासन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चला आपण राजवाड्यात जाऊन हे करू. आता शुभवर्तमान सांगण्याचं देखील एक कारण आहे. आमचा विषय कंटिन्यू कारण, निमित्त, सबब, सवड, कामकुचारपणा, नकार देणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे की आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे. कारण काय? का कळवावी, का सांगावी? कारण त्याच्या लक्षात आलं की जर कदाचित उद्या सकाळपर्यंत यांना टीप लागली, सकाळपर्यंत राजाला खबर लागली, राजाच्या सासूसाने अंदाज काढला की बाहेर लढाईचं काही वातावरण नाही, आणि मग आम्हाला जर पाहिलं तर निश्चित अर्थाने याचा दंड किंवा याचं शासन आम्हाला होईल. आणि मग या शासनापासून वाचण्यासाठी यांनी शुभवर्तमान सांगायचं त्यांनी दिलेलं आहे. आज देखील देवाचं शुभवर्तमान सांगत जर नाही तर निश्चित अर्थाने त्याचा दंड शासन येत्या न्यायाचा दिवस ज्यावेळेस येईल त्यावेळेस प्रत्येकाला या ठिकाणी भुर्दंड द्यावा लागेल. आणि म्हणून अशा प्रकारे मी पाहतो की जे 4 कोडी होते, 4 कोड्याचं तारण झालं तर झालं, 4 कोडी आनंदात आश्चित जर झाले तर झाले, 4 कोड्याने निमित्त सांगितलं नाही. अशाच प्रकारे त्या ठिकाणी परमेश्वर जर आम्ही जर त्याच्या बाजूने आहोत, आम्ही जर त्याच्या वचनावर स्थिर आहोत, आम्ही जर त्याच्या अध्ययनामध्ये, त्याच्या लीन नम्रतेमध्ये, त्याच्या गौरवासाठी जर आम्ही आमचं जीवन जर समर्पित करीत आहोत, जो दिवस येईल तो दिवस आम्ही शुभवर्तमानचा दिवस जर परमनंट केला, निश्चित अर्थाने आजच जो दिवस परमेश्वर आम्हाला देत आहे त्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं कारण न सांगता जर आम्ही शुभवर्तमान जर सांगितलं तर निश्चित अर्थानं जसं त्या ठिकाणी शोमरोनाचा वेढा पडला होता, शोमरोन त्याची आशीर्वादी झालं, आनंदी झालं, सुखी झालं, भयमुक्त झालं, टेन्शन मुक्त झालं, व्याधीमुक्त झालं. आणि पुढे चालून आम्ही पाहतो की ज्यावेळेस बाहेरची विपुलता त्यांना मिळाली, ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी जो काही आतमध्ये जी काही महागाई वाढली असेल ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली असेल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, मान महिमा सन्मान आदर करू देऊया. या ठिकाणी आम्ही पाहूया 2 राजे अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 1 आणि 2. ज्या स्त्रीच्या मुलास आलिशाने जिवंत केले होते, तिला त्याने सांगितले, तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोयीस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठविणार आहे व तो या देशात 7 वर्षे चालू राहावायचा आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद द्या. पुन्हा एक वर दुसरं एक वचन वाचूया, दुसऱ्या क्रमांकाचं. देवाच्या माणसाच्या या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळी घेऊन पलिष्ठ्यांच्या देशी जाऊन 7 वर्षे राहिली. पलिष्ठ्यांच्या देशी जाऊन 7 वर्ष राहिली. का? शून्यम येथील स्त्रीची जमीन तिला परत मिळते. त्याचे कारण आहेत. ज्या स्त्रीच्या मुलास आलिशाने जिवंत केले होते, ज्या स्त्रीने तिच्या मुलाच्या आणि तिच्या स्वतःच्या वाट्याची भाकर देवाचा सेवक एलिया याला दिली होती, आलिशाला दिली होती, सॉरी, ज्या स्त्रीच्या मुलास आलिशाने जिवंत केले, आलिशाने एक चमत्कार केला होता, एलियाने एक चमत्कार केला होता, एलियाने देखील एका मुलाला जिवंत केलेलं होतं, आणि त्याच प्रकारे आलिशाने देखील एका मुलाला जिवंत केलेला आहे. तो शास्त्रभाग या ठिकाणी आहे की ज्या स्त्रीच्या मुलास आलिशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले की तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोयीस्कर असेल त्या देशात जाऊन राहा. का राहायला सांगितलेलं आहे? कारण परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व तो या देशात 7 वर्ष चालू राहायचा आहे. बऱ्याच गोष्टी, बऱ्याच अंशी परमेश्वर आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर पलायन करायला लावतो. त्याचं कारण आहे.
जशा प्रकारे नव्या करारामध्ये जर आम्ही पाहिलं की हेरोद राजा ज्यावेळेस बाळ येशूचा वध करण्यासाठी तयार झालेला होता, त्याने संकल्प आखलेला होता आणि मग देवदूतांनी सांगितलं की प्रभू येशूच्या मरिया आणि योसेफ यांना सांगितलं की जा आणि या ठिकाणी हेरोद राजा जो आहे तो बाळाचा घात करण्यास पाहत आहे, तर मी सांगेल तोपर्यंत त्या ठिकाण सोडलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला अनेक वेळेस परमेश्वरचं वचन, परमेश्वरचा नियम, परमेश्वरच्या संदेश सेवक किंवा देवाच्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याच वेळी स्थलांतर करायला लावत आहे. त्याचे कारण आहे, निमित्त आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये दुःख येतं, समस्या येतात, चिंता येतात, काळजी येतात, व्याधी येतात, आजार येतात, विकार येतात. त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे, त्याच्या पाठीमागे एक कारण आहे की त्या कारणानंतर परमेश्वर ज्या गोष्टी आमच्यावर गुदरलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी गुदरणार आहेत त्या गोष्टी आम्हाला पहिले प्रथम तो सांगत असतो. आम्ही आणखीन शास्त्रभाग जर पाहिलं तर परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं की माझ्या सेवकाला सांगितल्या वाचून मी एकही गोष्ट करत नाही. त्याचं एक कारण आहे की आम्हाला सबब, सवड, निमित्त, कामकुचारपणा किंवा नकार देणं हे आमच्याच्याने होऊ नये, तर परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही प्रतिसाद द्यावं ही त्यावेळची सिच्युएशन असते, ही त्या गोष्टी पाठीमागचं खरं कारण असतं. अनेक अंशी आम्ही विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील जे आहेत ते परमेश्वराकडून आलेलं ताडण आम्ही स्वीकारत नाही. परमेश्वरापासून आलेला जो वचनाच्या माध्यमातून आम्हाला परिवर्तन करणारा, पश्चाताप करणारा, हृदय पारखणारा जो देव आहे, येणाऱ्या दिवसामध्ये भयानक परिस्थितीमध्ये आम्ही पडू नये, येणाऱ्या दिवसामध्ये दुष्काळाची परिस्थिती आमच्यामध्ये येऊ नये, येणाऱ्या परिस्थितीमध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये आमचा प्रवास सार्वकालिक अधोलोकाकडे जाऊ नये, नरकाकडे जाऊ नये म्हणून परमेश्वर वेळोवेळी आम्हाला सावध करत असतो. अशाच प्रकारे ज्या ठिकाणी ज्या आलिशाने त्या मुलाला जिवंत केलं होतं त्या संपूर्ण घराला देवाचा सेवक आलिशा म्हणत आहे की तुम्ही आता इथून 7 वर्ष तुम्हाला सोयीस्कर असं तुम्ही कुठंतरी दुसऱ्या देशात जाऊन 7 वर्ष राहा, कारण इथं परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे. कोण? परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे. तो या देशात 7 वर्ष चालू राहायचा आहे. या देशामध्ये ते होते, या देशामध्ये 7 वर्ष दुष्काळ पडणार होता. ही भविष्यवाणी आलिशाने त्या बहिणीला, त्या आईला, ज्या स्त्रीच्या मुलास त्यांनी जिवंत केली होतं तिला त्यांनी सांगितलं. आणि अशाच प्रकारे मी पाहतो की देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळ घेऊन पलिष्ठेच्या दिवशी जाऊन 7 वर्ष राहिली आणि 7 वर्ष लोटल्यावर ती स्त्री पलिष्ठेच्या देशातून परत आली आणि आपले घर व जमीन याच्या संबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे गेली. आता 7 वर्षाच्या कालावधीमध्ये काय झालं की या बहिणीची, या आईची जी जमीन आहे ही जमिनीचा काहीतरी प्रॉब्लेम तयार झाला. त्या प्रसंगी राजा देवाच्या माणसाचा चाकर गेजी अशी बोलत होता आणि आलिशाने जी मोठमोठी कृत्य केली त्याचे वर्णन करायचे तो त्या सांगत होता. आलिशाने एका मृतास जिवंत केल्याचा तो राजास सांगत होता. तोच जिचा मुलगा त्याने जिवंत केला होता तीच स्त्री इथे आली आणि आपले घर व जमीन या संबंधाने तिने राजापाशी फिर्याद केली. गेजी म्हणाला, स्वामी महाराज, हीच ती स्त्री आणि आलिशाने जिवंत केलेला हाच तो मुलगा. तेव्हा तुला काय पाहिजे असे राजाने विचारल्यावर तिने आपली हकीकत त्यास सांगितली. राजाने एक अंमलदारास तिच्या बरोबर पाठवली. त्यास त्याने सांगितली तिचे जे काही आहे ते सर्व आणि तिने देश सोडला. तेव्हापासून आजपर्यंत तिच्या शेताचे उत्पन्न तिला मिळून देण्याची तजवीज कर. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी 2 गोष्टी कारण आहेत. परमेश्वर एक तर त्या ठिकाणी दुष्काळ पडणार होता आणि त्या दुष्काळामध्ये त्या जी बाई आहे, ती स्त्री जी आहे, तिचा मुलगा आहे, तिचं कुटुंब आहे, यांची उपजीविका व्यवस्थित होणार नव्हती. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी देश सोडून गेल्यानंतर त्या 7 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्या दुष्काळामध्ये त्यांनी ती जमीन कसली, तिचं उत्पन्न त्यांनी खाल्लं, बऱ्याच प्रकारचे प्रॉफिट, नफा त्यांनी त्या ठिकाणी गेला. आणि ज्यावेळेस ती रिटर्न पुन्हा एक वर 7 वर्षांनी आली, त्या 7 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी पाहिलं की ती जमीन तिला नाही, ते घर तिच्या जवळ नव्हतं, तिला कुठल्याच प्रकारचं नव्हतं. आणि मग तिने काय केलं, त्या राजापाशी जाऊन फिर्याद नोंदवली की मी या देशाचे रहिवासी होते आहे आणि माझं असं या ठिकाणी घर आहे, जमीन आहे, शेती आहे, परंतु आज त्याच्यावर दुसऱ्यांचा कब्जा आहे. आणि मग ही फिर्याद करीत असताना जो त्या राजाचा जो प्रमुख व्यक्ती होता,
गेहजी म्हणून तो गेहजी आलिशाने देवाच्या संदेष्टाने सेवकाने कसे चमत्कार केले याविषयी त्या राजाला सांगत होता. आणि सांगत असताना नेमकं आलिशाने त्या मुलाला जिवंत केले ही साक्ष तो राजाला गेहजी सांगत होता. आणि मग ही साक्ष ऐकत असताना नेमकं ही स्त्री त्या ठिकाणी गेली आणि तिने सांगितली की माझी फिर्याद तुम्ही स्वीकारा. मग तो गेहजी म्हणत आहे की महाराज, ज्या स्त्रीविषयी किंवा ज्या मुलाविषयी, ज्या स्त्रीवर परमेश्वराने अनुग्रह कृपा केली, ज्या मुलाला संदेशाच्या मार्फत ज्या यहोवा परमेश्वराने जिवंत केले, ते हेच ते कुटुंब, हीच ती बाई, हाच तो जिवंत झालेला मुलगा. आणि ज्यावेळेस त्या राजाने त्या ऐकलं, पाहिलं की वार्ता समोर असणारे साक्ष, त्यावेळेस तो त्या ठिकाणी म्हणत आहे की तेव्हा तुला काय पाहिजे असे राजाने विचारले. तिने आपली हकीकत सांगितली. राजाने एक अंमलदार असतील बरोबर पाठवले आणि त्या सांगितलं की तिचे जे काही आहे ते सर्व, जेवढं काही तिचं ते देश सोडण्यापूर्वी होतं, जेवढं काही तिच्याजवळ दुष्काळ येण्यापूर्वी होतं, जेवढं काही तिच्याजवळ प्रॉपर्टी असेल, धन असेल, संपदा असेल, जमीन असेल, जुमला असेल, जे काही तिच्याकडे शेत जमीन असेल, या सर्व, आणि तिने देश सोडला तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे त्या 7 वर्षाचं शेताचं उत्पन्न हिला मिळून देण्याची हमी घ्या. देवाची योजना असते. आम्ही मात्र कारण सांगतो. तिने देखील कारण सांगितलं, देवाच्या सेवकांनी देखील कारण सांगितलं, गेहजीने देखील कारण सांगितलेलं आहे. आम्हाला पाहायला मिळतं त्या राजाने देखील कारण सांगितलेले. प्रत्येकाचं कारण आहे. परंतु परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला एखादी गोष्ट करायला लागते आणि त्या गोष्टीला जर आम्ही नकार दिला, त्या गोष्टीला जर आम्ही पाठमोरू झालं, त्या गोष्टीमध्ये जर आम्ही कानगाडे केलं, त्या गोष्टीमध्ये जर आम्ही सबब काढली, त्या गोष्टीमध्ये जर आम्ही चुकारपणा केला, तर निश्चित अर्थाने आमचे आशीर्वाद देखील चुकले जातात, आमचे आशीर्वाद देखील हुकले जातात. परमेश्वराची इच्छा, परमेश्वरचा प्लॅन, परमेश्वरचं जे काही गौरवी कार्य त्याच्या इस्रायल त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांना करण्यासाठी जे काही प्लॅनिंग असतात, जे काही संकल्प असतात, म्हणून बायबल आम्हाला सांगतंय की परमेश्वरचे संकल्प जे आहेत ते तुमच्या आणि माझ्या हिताचे आहेत. तुमचं अहित ते करणार नाही. या ठिकाणी ही जी बहीण आहे, जिच्यावर परमेश्वरने अनुग्रहाने कृपा केला होता, जिने यहोवाने ज्या आलिशा संदेशाच्या मार्फत तिच्या लेकराला जिवंत करून एक मोठी साक्ष निर्माण केली होती, यहोवा नावाचा गौरव त्या ठिकाणी केला होता. येणाऱ्या दुष्काळाच्या दिवसामध्ये तेच इस्रायलचं विश्वासणारं कुटुंब दुःखी, संकटात, हताश किंवा एक गरिबी हरवीत किंवा एकदम जीव तोडून जगण्याच्या ऐवजी त्यांनी चांगल्या प्रकारचं जीवन जगावं आणि दुप्पट आशीर्वाद प्राप्त व्हावं, ही परमेश्वरची योजना होती. आणि म्हणून तो आलिशाच्या माध्यमातून, संदेशाच्या माध्यमातून त्यांना तो देश सोडायला 7 वर्षासाठी सांगत आहे. पुन्हा एक वार 7 वर्षानंतर ती येते, तर तिला जे पूर्वी होतं त्याच्यापेक्षा अनेक पटीने तिला मिळालं जातं. अशाच प्रकारे जर आम्ही देवाने जर आम्हाला एखादी गोष्ट करायला सांगितलेली आहे, तर आम्ही कारण सांगू नये, सबब सांगू नये, सवड काढू नये, कामकुचारपणा करू नये. अनेक लोक जगातल्या सर्व कामाकाजात सज्ज असतात, तयार असतात, निम्या रात्री ज्याला फोन जरी आला तर निघतात. पण तू देवाच्या कामाचं काय, परमेश्वरच्या आज्ञेचं काय? ज्याप्रमाणे त्या स्त्रीने त्या ठिकाणी तिची आज्ञा मानली, सांगितलेल्या वचनावर तिने भरोसा ठेवला. देवाच्या सेवकांनी सांगितलं होतं येणाऱ्या दिवसामध्ये दुष्काळ पडणार आहे. आज देखील अनेक लोक परमेश्वरच्या वचनाविषयी सांगत आहे. मी प्रार्थनापूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा वेळ समीप झालेला आहे, तो जवळ आलेला आहे, तो मेघारूढून येत आहे. अनेक वर्षापासून ही शुभवर्तमान तुम्हाला आणि मला ऐकायला मिळालेलं आहे, आज देखील ऐकायला मिळत आहे. आणि आज देखील मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने सांगत आहे की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त लवकरात लवकर मेघारूढून येणार आहे. त्यासाठी तुम्हाला आणि मला तयार राहायचं आहे. यावेळेस 7 वर्षाचा दुष्काळ पडलेला आहे, पण तुम्हाला सांगायचं आहे, ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल याच्यानंतर देखील 7 वर्षाचा दुष्काळ पडणार आहे. 7 वर्ष जाणार आहेत, त्यातले 3.5 वर्ष एक दुःखाचे, एक पिढीचे जाणार आहेत. 3.5 वर्षामध्ये देखील अशाच प्रकारच्या गोष्टी घडणार आहे. असं मिळून 7 वर्षाचा एक या देशामध्ये, या जगामध्ये, आता देशामध्ये नाही, आता जगामध्ये तर गोष्ट होणार आहे. या ठिकाणी एका देशामध्ये पडला म्हणून देवाच्या सेवकाच्या सांगण्यावरून, परमेश्वरच्या सांगण्यावरून ती दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहिली. परंतु आता संपूर्ण जगामध्ये 1 टाइम 7 वर्षाचा काळ, महाप्रलय, महाभयंकर प्रलय, महाभयंकर व्याधी, महाभयंकर पीडा, महाभयंकर गोष्टीचा काळ 7 वर्षाचा येणार आहे.
आणि म्हणून तुम्हाला आणि मला जी संधी मिळालेली आहे, तुम्हाला आणि मला आज जर जिवंत परमेश्वराने ठेवलं आहे, तर मी विनंती करील की कृपा करून या मेसेज लक्षात राहू द्या. कारण परमेश्वर त्याच्या सेवकाला सांगितल्याशिवाय कुठल्याच गोष्टी करत नाही. अशाच प्रकारे प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये देखील वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला संपूर्ण जगाला परमेश्वराने सावध केलेला आहे की त्या काळी देवाचा पुत्र येईल ना, त्यावेळेस देखील 7 वर्षाचा एक भयानक काळ येणार आहे. आणि म्हणून तो काळ येण्यापूर्वी आम्ही सुरक्षित असावं, तो काळ येण्यापूर्वी आम्ही परमेश्वराला आवडणारे पात्र असावं, ते काळ येण्यापूर्वी आम्ही सक्षम असावं, तो काळ येण्यापूर्वी आम्ही परमेश्वराला कुठल्याही प्रकारचं कारण सबब न सांगता, काम कुचर न पडता परमेश्वरच्या राज्यामध्ये आम्ही काम करावं, देवाच्या शुभवर्तमानाचं काम करावं. जसं त्या 4 कोड्यांनी शुभवर्तमान सांगितलं, ते म्हटले की आजचा दिवस शुभवर्तमानाचा दिवस आहे, कदाचित जर आम्ही थांबलो तर उद्या आम्हाला शासन होईल. म्हणून आजचा जो दिवस परमेश्वर आमच्या जीवनाला देत आहे, त्या दिवसामध्ये आम्हाला परमेश्वरचं काम करायचं आहे, परमेश्वरची सेवा करायचं आहे, शुभवर्तमान सांगायचं आहे. आणि हे सांगत असताना आम्हाला स्वतःला पवित्र शुद्ध वचनामध्ये, परमेश्वर यहोवाच्या छायेखाली मध्ये, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या वचनामध्ये, पवित्र आत्म्याच्या सहभागिता संगतीबद्दल आणि मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर आम्हाला सत्यामध्ये चालत राहायचं आहे. कारण येणारे 7 वर्ष आतापासून 7 वर्ष नाही, परंतु ज्यावेळेस देवाचा पुत्र येईल ना, त्यानंतर महा भयंकर संकटाचा काळ येणार आहे. त्या 7 वर्षाच्या दुष्काळामध्ये प्रिय हो आम्ही पडू नये, त्याच्या अगोदर परमेश्वरामध्ये आम्ही आशीर्वादाच्या राज्यामध्ये जावं. म्हणून आज सुकाळ असतानाच परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवा, अन्यथा दुष्काळ येणार आहे, पीडा येणार आहे.